नमस्कार दर्शक हो, आजचा हा भाग काहीतरी विशेष आहे कारण नुकताच निकाल लागला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील IIT प्रवेशासाठी सगळ्यात महत्त्वाची असणारी एक्झाम म्हणजे JEE ॲडव्हान्स या सामायिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या अकोल्यातील पार्थ बावनकुळे या विद्यार्थ्याने देशात OBC कॅटेगरीतून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. काय असली पार्थची जर्नी, कसा त्याने अभ्यास केला, नक्कीच या मुलाखतीतून तुम्हाला प्रेरणा मिळेल पुढच्या JEE परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना. तर हार्दिक स्वागत करते आणि आज मी आमंत्रित केलंय माझ्या स्टुडिओमध्ये पार्थ बावनकुळे ज्यांनी देशात अव्वल स्थान प्राप्त केलंय. हार्दिक स्वागत आहे पार्थ तुझं. थँक्यू मॅम. खरं तर परीक्षा म्हटली की दडपण येतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, परंतु परीक्षा दिल्यानंतर जेव्हा घवघवीत यश प्राप्त करतो तेव्हा ते यश एकट्याचं नसतं. त्या यशाच्या पाठीमागे भूमिका असते बऱ्याच लोकांची, मग कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल आणि आपले टीचर्स असतील. तर आज पार्थची आमची अशी चर्चा असणार आहे त्याच्या जर्नीविषयी. सगळ्यात आधी पार्थ मला सांग, देशात अव्वल स्थान प्राप्त केलंय, सगळ्यात आधी तर खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. आणि मला एक सांग, शालेय जीवनापासूनच तुला अशी खूप अभ्यास करण्याची आवड होती का? हो, म्हणजे अभ्यास म्हणजे बुक स्टडी मध्ये थोडा कमी इंटरेस्ट होता मला मोस्टली मॅथमॅटिक्स आणि त्याचे ऍप्लिकेशन्स जे होते ना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे मला जेव्हा JEE होणार होती असं ते एक्झाम मध्ये जेव्हा ते माहित पण नव्हतं ना तेव्हापासून पण मी नेहमी मॅथ्स पुढचं शिकत राहायचो. जे शाळेतले पुस्तक होते ते नेहमी पुढचं काय चालू आहे, पुढच्या क्लासमध्ये काय शिकलं जाणार आहे, कधी पुढच्या सब्जेक्टचे पण जे स्टडीज आहे ना ते पण करत होतो. समजा जर मी JEE कधीच दिली नसती ना, याच्यात जे गणित आणि त्याचे ऍप्लिकेशन शिकवले होते ना, मला वाटते मी ते तरी शिकले असते. त्यांनी मला ती रुची होती. हो, रुची होती आणि मला आवडतात ते, मी त्यासाठी केलं ते. बरं, जसे की पार्थ तू म्हणत होता की तुला मॅथमॅटिक्स आणि गणिताची ही आवड पूर्वीपासूनच होती. लहानपणापासून तुला ते कॅल्क्युलेशन्स मध्ये मजा यायची आणि खरं तर त्याच्यामुळे तू JEE मध्ये म्हणजे अघवघवीत यश प्राप्त केलाय. पण तुला बरीच मुलं बघतायत की ज्या मुलांना असं वाटतं की मी पार्थच्या जागेवर असावं, जे तयारी करतायत. तर तुझा हा अभ्यास तू कसा प्रकारे केला, काय सांगशील? मॅडम, मोस्ट इम्पॉर्टंटली मला जे अरिथमेटिक होतं ना, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ते मला जमत नाही चांगलं. मी तुम्हाला सांगतो, मला आताच बेसिक करायचं ना, मला पेन पेपर लागणारच आहे. माझा जो इंटरेस्ट होता तो त्याच्यात कधीच नव्हता. माझा जो जे अंडरस्टँडिंग मध्ये होता ना, जे ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज ज्याला आपण म्हणतो की हे नियम आहे, हे आपल्याला माहित आहे खरे आहे, त्याच्यावर तुम्ही कन्क्लुजन काय काढू शकता, तो जो पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा जो थोडा चांगला वरच्या लेवलचा आहे. मला मॅथमॅटिक्स मध्ये 7th 8th पर्यंत म्हणजे आवड होती पण एवढा इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा पहिल्यांदा जे आयडियाज आले ना, जेव्हा रिअल लाईफ ऍप्लिकेशन म्हणून आपण बाहेर निघालो, पुस्तकी मॅथमॅटिक्स मधून बाहेर निघालो, जर काउंटिंग जे एरिया असतात त्याच्यावरून बाहेर निघालो आणि थोडं ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज मध्ये गेलो ना, तेव्हा माझा मॅथ्स मध्ये इंटरेस्ट खूप वाढला. कारण की ते एक असा पार्ट आहे तिथं तुम्हाला काहीच नाही पाहिजे, ना तुमचं पुस्तक पाहिजे, ना थिअरीचं काही पाहिजे, एक पेन पेपर आणि तुमचा जे बुद्धी आहे त्यांनीच तुम्ही ऑलमोस्ट सर्व काही काढू शकता. तो पार्ट जो आहे मॅथमॅटिक्सचा तो मला सर्वात जास्त आवडतो. आणि या एक्झामचा गोलच तो आहे की हे जे थिंकिंग ॲबिलिटी आहे स्टुडंट्सची ते त्यांना जमते की नाही हेच चेक करावं लागते एक्झाम मध्ये. म्हणून मला वाटते की मला यश जे भेटलं आहे ना त्या एक्झामच्या स्ट्रक्चरमुळे भेटलं आहे. कारण की ते हेच चेक करते की तुम्हाला विचार करता येतात की नाही. म्हणजे एकंदर परीक्षेचा जो सिलेबस आहे, त्यानंतर ओव्हरऑल जे पेपरचं स्ट्रक्चर आहे ते तू पूर्ण समजून घेतलं आणि त्यानुसार तू तुझा अभ्यास केला आहे, असं पार्थचं म्हणणं आहे. आणि आपण पार्थ सोबत आणखी पण इतगुच करणारच आहोत. सगळ्यात आधी जेव्हा रिझल्ट लागला आणि असं कळलं की देशात अव्वल स्थान प्राप्त केलंय, कशी फिलिंग होती, काय अनुभव होता? खरं बोलू तर मला विश्वास नव्हता होत. स्वप्न असतं की पहिला रँक यायचा पण असं शब्दांमध्ये जाया नाही केल्या जाऊ शकत. ते अनंत म्हणजे हॅपीनेस तर येतच होती पण त्याच्या शब्दात नाही जाया करू शकत. पहिले तर विश्वासच नव्हता, पण जेव्हा म्हणजे सेटल होऊन गेलं 5-10 मिनिटांनंतर की हो बाहेर खरंच झालं आहे, पण त्याच्यानंतर मग खूप म्हणजे सॅटिस्फॅक्शन जास्त वाटलं हॅपीनेस पेक्षा. कारण की 2-3 वर्षापासून तेच ते लगातार सेम टॉपिकला करत जाणं, रिवाइज करत घेणं,
त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं ते एवढं झालं होतं की एंडमध्ये असा विश्वासच नव्हता की बा होऊन गेलं हे, लेट अलोन रिझल्ट येणं. आणि त्याचा आनंद तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती बघताय, त्याचं खळखळून हसणं. परंतु हे खळखळून हसणं येण्यासाठी त्याला मात्र तब्बल 2 वर्षाची मेहनत करावी लागली. आणि या 2 वर्षाच्या मेहनतीमध्ये अकोल्यामध्ये तो शिक्षण घेत होता, शिकवणी घेत होत्या. याची ही जर्नी आपण अशीच पुढे ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत रहा हा विशेष कार्यक्रम RRC नेटवर्क. ब्रेक नंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते या विशेष कार्यक्रमामध्ये. आपली चर्चा देशामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या पार्सची सुरू आहे. नक्कीच पार्सची जी जर्नी आहे ती तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. तब्बल JEE ॲडव्हान्स करिता परीक्षेकरिता नोंदणी केलेले विद्यार्थी हे 1,86,584 होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी हे 1,80,200 होते. आणि प्रवेश पात्र ठरलेले विद्यार्थी हे 48,248 होते. म्हणजे या परीक्षेचा तुम्ही अंदाज बांधू शकता. एवढी कठीण परीक्षा असताना सुद्धा आपल्या शहरातील एका विद्यार्थ्याने इतकं घवघवीत यश प्राप्त केलंय. नक्कीच RRC नेटवर्क सुद्धा त्याचं कौतुक करतं. आणि या मुलाखतीतून येणारी जी पिढी आहे, येणारे जे विद्यार्थी आहेत जे JEE ॲडव्हान्ससाठी प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी मदत ठरणार आहे. चर्चा अशी सुरू आहे. पार्थ सुद्धा खूप असा छान असा आपल्याला सांगतोय त्याचा अनुभव. पुढचा प्रश्न असा आहे, बघ पार्थ, जेव्हा आपली जर्नी सुरू असते तेव्हा लोकांना वाटतं यश हे एकट्याचं आहे, पण त्याच्या पाठीमागे तुमची फॅमिली फार महत्वाची असते. आणि मी असं ऐकलंय की कुटुंबाचा सपोर्ट तुला आपल्याला ऐकूनच घ्यायचंय की कसा होता. पण तुझ्या आजीविषयी सुद्धा आम्ही ऐकलंय की आज पार्थची आजी सोबत नाही आहे, पण पार्थच्या आजीचं स्वप्न मात्र पार्थने पूर्ण केलंय. तर एकंदर तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं आणि आजी या सगळ्याविषयी काय सांगशील? हो, मी लहानपणीपासून पहिलीपासून माझ्या आई बाबासोबत नव्हतो राहत. मी अकोल्यात जेव्हा राहत होतो ना, माझे आजी आजोबाच होते जे माझ्यासोबत होते. नेमकं म्हणजे 6 वर्षापासून 14-15 होईपर्यंत माझे जे मेन पॅरेंट्स होते ते माझे आजी आजोबाच होते. तर त्याच्याने माझी आजी माझ्याशी खूप म्हणजे क्लोज आहे. ती नेहमी लहानपणीपासून मला नेहमी काही पण होत, चांगल्या खुशीमध्ये दुखीमध्ये नेहमी माझ्यासोबत होती. आणि तिचं नेहमी स्वप्न होतं की माझ्या नातूला एक मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये असं प्रॉपर माणसासारखं पाहायचं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली आज त्या आमच्यासोबत तर नाही आहे, पण जर असत्या ना त्या खूप खूप खुश झाल्या असत्या. मी त्यांच्या चेहऱ्यावर जे खुशी आहे, जे हसा आहे तो इमॅजिनच करू शकतो, कारण की खूप खुश असणार त्या. नक्कीच. आणि त्या जरी तुझ्या सोबत नसतील पण त्यांचे शुभ आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आणि त्यांचे आशीर्वाद सोबत असल्यामुळेच त्यांचं स्वप्न तू हे पूर्ण केलं आहे. आणि कुटुंबामध्ये आई वडिलांची भूमिका कशी होती? हो, जे एक मला आई वडिलांचा जो रोल असतो ना तो म्हणजे खूप असा अंडररेटेड असतो. म्हणजे लोक त्याच्याकडे लक्ष जास्त नाही देत. हे जे मेन एक्झाम आहे ना, IITची एक्झाम आहे, JEE ॲडव्हान्स जे आपण देतो क्वालिफाय करायसाठी, त्या एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ना ते प्रत्येक एक्झाम पेक्षा खूप वेगळं आहे. ते एवढी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन वर्ल्ड आहे. त्याच्यासाठी रिझन आहे. जे थिअरी पार्ट आहे, जे अंडरस्टँडिंग आहे ते तर प्रत्येक एक्झाम चेक करते, पण हे जे एक्झाम असते ना हे एक वेगळी गोष्ट चेक करते. हे तुमचं मेंटल ऍप्टिट्यूड पण चेक करते. की जेव्हा तुम्ही 6 घंटे बसता एकदम मेच्या हीटमध्ये, जेव्हा तुम्ही एकदम पूर्ण घामाघाम होऊन जाता, जेव्हा कॉम्प्युटरच्या समोर असतात, तुमचे डोळे दुखत असतात कारण की तुम्ही एवढ्यापासून स्क्रीनकडे पाहताय, त्या प्रेशरमध्ये 2 वर्षाची अभ्यास, आईबाबांचे लाखांचे पैसे जेव्हा ते सगळं जेव्हा तुमच्या डोक्यात चालू असते ना, तेव्हा तुम्ही ते कठीण प्रश्न सॉल्व्ह करू शकता की नाही, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तेवढा केपेबिलिटी आहे की नाही ते चेक करायसाठी असतात. आणि त्यासाठी आईबाबाचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. कारण जर तुमचे आईबाबा तुमच्यावर विश्वास नाही दाखवू शकत तर तुम्ही स्वतःवर कसे विश्वास ठेवणार आहे. तिथे कॉन्फिडन्स सर्वात जास्त महत्वाचा असतो. त्या एक्झाममध्ये 50% मार्क्स पण भेटवणं खूप खूप मोठी अचिव्हमेंट होते. तर ऑफकोर्स प्रत्येक क्वेश्चन जमणार नाही आहे. बरोबर. तर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन जमत नाही तेव्हा तुम्हाला मूव्ह ऑन करायला लागते. तुम्ही असं विचार नाही करू शकत अरे मला जमला नाही मग कसं होणार आहे, एवढं वाया गेलं, आई बाबा काय म्हणतील, हे तुम्ही विचार करूच नाही शकत. असा यासाठी तुमचा पॅरेंट्सचा सपोर्ट पाहिजे. कारण जर तुमचे पॅरेंट्स म्हणतात की जा बा टेन्शन फ्री एक्झाम दे, तर ते जे एक्स्ट्रा लेअर ऑफ प्रेशर असते ना तो हटून जातो. तिथे तुम्ही कॉम्पिटिशनला खाली टाकू शकता.
त्याने एंड मध्ये प्रोसेस सिलेक्शनची नाही आहे, रिजेक्शनची प्रोसेस आहे. तर ज्याचे पण पॅरेंट्सला सपोर्ट करतात तो त्या रिजेक्शनच्या प्रोसेसमध्ये पुढे चालला जातो, जे बाकीच्या मागे राहून जातात तो पुढे चालला जातो. म्हणून पॅरेंट्सनी एक्स्ट्रा प्रेशर नाही टाकायला पाहिजे. स्टुडंटला ऑलरेडी माहित आहे की हे खूप मोठी एक्झाम आहे, वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे, हे नंतर नाही भेटणार आहे, त्यांना ऑलरेडी खूप प्रेशर आहे. तर जर पॅरेंट्स त्यांना सांगतात की नाही आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला एवढेच मार्क पाहिजे, जर तुम्ही त्यांना असं सांगणार आहे ते अननेसेसरी जे काम नाही ते प्रेशर तुम्ही त्याच्यावर टाकणार आहे. तो दबाव त्यांना त्यांची गरज नाही आहे, त्यांनी फक्त रिझल्टच खराब होणार आहे. तर म्हणून जे पॅरेंट्सचा रोल आहे ना, मी म्हणून असं म्हणतो की खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी आता माझ्या किस्मत एवढी चांगली होती, माझ्या आई बाबांनी कधीच माझ्या असा प्रेशर नाही टाकला. त्यांनी मला नाही वाटत 2 वर्ष असं म्हटलं असं की अभ्यास कर, की हे कर ते कर. त्यांनी खूप समजून घेतलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्ही फ्रस्ट्रेटेड पण होता ना जेव्हा जमत नाही एवढी मेहनत करून, त्यांनी नेहमी माझा साथ दिला आहे. आणि जर त्यांनी नव्हता दिला तर मला नाही वाटत मी इथे बसू शकलो असतो. म्हणून खूप मोठी गोष्ट केली आहे. म्हणतात ना, एक्झाम जेवढी कठीण आहे तेवढंच कठीण तुमचं आयुष्य सुद्धा आहे. आणि त्या आयुष्यामध्ये असलेले चढउतार जेव्हा तुम्ही एवढ्या कमी वयात इतक्या छान प्रकारे समजून घेता, तेव्हा कुठलंही यश संपादन करणं हे मात्र नक्कीच खात्रीशीर असणार आहे. आणि त्यांनी फार मोठा मोलाचा संदेश दिला आहे. हा कार्यक्रम बघत असलेल्या प्रत्येक पालकाला माझं सांगणं असेल की तुमची भूमिका विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची आहे. विद्यार्थ्याला त्याचं माहिती आहे गोल, परंतु त्याला ऑलरेडी परीक्षेचं खूप प्रेशर असतं. आणि या परीक्षेमध्ये जी वर्ल्डमधली टफेस्ट एक्झाम मानली जाते त्याच्यामध्ये मात्र तुमच्या सहभागाची, तुमच्या सांत्वनेची आणि तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. त्याच्यामुळेच खरं तर हे यश संपादन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्थ, मला असं विचारावं असं वाटेल, तुझ्या वयाची बरेच विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त अभ्यास केला म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण नक्कीच तुझ्या काही हॉबीज पण असतील, तर कुठल्या प्रकारच्या हॉबीज आहे की तू या परीक्षेच्या काळात सुद्धा त्या जपल्या? तुमचं म्हणणं एकदम करेक्ट आहे. तुम्ही एक स्पेशलिस्ट नाही राहू शकता, तुम्हाला ऑलराऊंडर राहाच लागते. तुम्ही जर एकाच गोष्टीला जर तुम्ही घेऊन पकडून बसले ना, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. जर तुम्ही म्हणता ना हॉबीज काय, माझ्या हॉबीज पण होत्या ना. माझी जी हॉबीज होती ना ती नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची होती. आता मोस्टली मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये खूप चांगला आहे, पण बाकीच्या पण हॉबीज आहे. जसं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये किंवा मग जे मिस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये माझ्या खूप हॉबीज होत्या. मला नेहमी आवडायचं एन्सायक्लोपीडिया वाचणं, दुसऱ्या गोष्टी पाहणं, डॉक्युमेंटरीज पाहणं, हे मला खूप आवडायचं. ऑब्व्हियसली आता 2 वर्षाच्या टाइममध्ये मी त्याला एवढा टाइम तर नाही देऊ शकलो, पण जेव्हा पण पॉसिबल होतं, ब्रेक होता, दिवाळीचा ब्रेक होता, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, मी नेहमी ट्राय केलं की कॅचअप करू शकलो पाहिजे त्याच्यामध्ये. ऑफकोर्स मी त्याच्यामध्ये ऑन टॉप नाही राहू शकत, पण तरी आपल्या हॉबीज जे आहे ना 1-2 ठेवा, क्वालिटीमध्ये जास्त ठेवा. क्वांटिटी नको ठेवू, क्वालिटीमध्ये जास्त ठेवा. कारण की तुम्हाला एक ना एक आउटलेट पाहिजेच. बरोबर. तुम्ही फक्त 24 घंटे त्याच्या 3 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या बाबतीत विचार करूच नाही शकत. तुम्हाला काही ना काही वेगळं पाहिजे, नाही तुमचं डोकं एंडमध्ये काम करणं बंद करून देईल. तर बर्नआउट बनू शकता तुम्ही, कारण की एंडमध्ये बस तुम्ही गिव्हअप करून देणार आहे. तुम्हाला काही ना काही एक आउटलेट पाहिजेच असतो. नाही, आणि तो आउटलेट तुमच्या जीवनात असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अभ्यासासोबत मोजक्या का हॉबी असे ना, पण त्या क्वालिटीपूर्ण असायला हवा, असं पार्थने आपल्याला सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पार्थ, तुला 2 वर्षाचा कालावधी, म्हणजे तू 2 वर्ष झाले अकोल्यात आहे, तू प्रिपरेशन करतोय JEE ॲडव्हान्सची, तर कुठे काही शिकवणी लावल्या होत्या की स्वतःचा सेल्फ स्टडी होता, काय सांगशील याविषयी? मी जेव्हा 11th मध्ये आलो होतो ना, मी तेव्हा पाध्ये सर जे आहे, जे आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी ऍडमिशन घेतली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनीत मी होतो. पण तेच आहे, माझ्यासोबत बरेचसे स्टुडंट्स होते जे माझ्या सेम, त्यांना 10वीत माझ्यापेक्षा पण जास्त मार्क भेटले होते, ते माझ्यासोबतच होते. त्यांनी सेम स्टुडंट्सची ऍडमिशन पण घेतली होती. पण जो मोस्ट डिफरन्शिएटिंग फॅक्टर होतो ना, तो ना कोणता कोचिंग, ना कोणते टीचर, ना इव्हन तुमचे पेरेंट्स करू शकतात. जो मेन पॉईंट ऑफ डिफरन्स असतो तो तुम्ही स्वतःच असता. तुमच्यामध्ये तेवढा डिसिप्लिन आहे का, तुमच्यामध्ये तेवढा सेल्फ कंट्रोल आहे का, तुम्ही तुमच्या गोलला क्लिअरली पाहू शकता का, तुम्हाला हे रिअलाइज होते का की तुमची परीक्षा आज उद्या नाहीये, 2 वर्षांनी आहे का. हे जर तुम्हाला रिअलाइज होते तरच तुम्ही करू शकता. कारण की एंडमध्ये हा तुमचे जे दिमागाचा जेवढा गेम आहे तेवढाच तो तुमच्या प्रेशर कॅपॅसिटीचा पण गेम असतो. तुम्हाला यूज सर्व शकते, पण जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पॅनिक केलं तर नाही जमू शकत. सर्व येऊनही पूर्ण वाया चाललं जाईल ते. तर तुम्हाला तेवढी समज आहे का की तुम्ही थोडासा केअरफ्री ॲटिट्यूड ठेवू शकता का, की ठीक आहे आज नाही जमलं, पण आपल्याला आज नाही पाहिजे, आपल्याला 2 वर्षांनी पाहिजे, तर त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकता का. मिस्टेक्सला मिस्टेक्स न ठेवून लर्निंग ऑपॉर्च्युनिटी पहा. तुम्ही मिस्टेक्स घेऊन डिप्रेशन मध्ये नाही जाऊ शकत. तुमची चूक झाली, बेकार वाटते, मला पण बेकार वाटलं होतं. माझे प्रत्येक टेस्ट मध्ये आउट ऑफ नव्हते आले, मी खूप मिस्टेक केल्या होत्या.
ऑलमोस्ट जे प्रत्येक स्टुडंट्स असतात त्याच्यापेक्षा जास्त मिस्टेक केल्या होत्या. पण माझी तेच ॲडव्हान्टेज होता की मी इथे मिस्टेक केल्या, एक्झाम सेंटरमध्ये नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या मिस्टेक्सला लर्निंग ऑपॉर्च्युनिटीसाठी जास्त पाहावं लागते. तुम्ही त्यातून उदास नाही होऊ शकत. ते सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट लर्निंग ते होती. कुठची मटेरियल्स 1000 पुस्तकं भेटून जाईल, पण जोपर्यंत तुमची मेंटल स्ट्रेंथ नाही राहणार ना, तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय की 2 वर्ष झाले तो प्रिपेअर करतोय. वाद्य सरांकडे त्यांनी शिकवणी लावली आहे. मग तुम्ही ट्युशन शिकवणी कुठेही लावा, पण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं बॅलन्स करू शकत नाही येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये, तोपर्यंत मात्र तुम्हाला यश संपादन करणे हे कठीण असणार आहे. थँक्यू सो मच पार्थ. अगदी कमी याच्यामध्ये त्यांनी खूप मोलाचे असे सगळे संदेश दिले आहेत. आणि नक्कीच पार्थच्या या मुलाखतीतून हे जी मुलाखत बघत असलेले विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा या परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यांनासुद्धा प्रेरणा मिळणार आहे. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली सांगा जरूर. परंतु तत्पूर्वी पॅरेंट्सची सुद्धा फार मोठी भूमिका आहे. आपण पार्थला भेटला, आता त्याच्या आईशी सुद्धा आपण हितगुज करणार आहोत. त्यासाठी बघत राहा RRC नेटवर्क. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्थच्या आईला सुद्धा आपण भेटणार आहोत. तर माझ्यासोबत पार्थची आई आहे. खरं तर JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल हा जाहीर झाल्यानंतर 2 वर्षापासून अकोल्यामध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या पार्थ राजकुमार बावनकुळे या विद्यार्थ्याने JEE ॲडव्हान्स परीक्षेत, जी सगळ्यात कठीण अशी परीक्षा मानली जाते, त्यामध्ये OBC प्रवर्ग व PWD श्रेणीतून देशातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. आणि कशी त्याची जर्नी होती हेही तर आपण जाणून घेतली, परंतु एक आई म्हणून त्या माऊलीची भूमिका किती खंबीर होती हे सुद्धा आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत प्रज्ञाताई आहेत, ज्या पार्थच्या आई आहेत. हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी मुलाच्या या घवघवीत यशामुळे तुम्हाला सुद्धा मुलाखत देण्याचा योग आला, कसं वाटतंय? खूप छान. एकदम छान. त्याच्या यशामुळे सगळ्या पूर्ण देशात आमचं नाव होत आहे. याचा इतका आनंद झाला, इतका आनंद की त्याचा रिझल्ट ऐकल्यानंतर अक्षरशः तो म्हणत होता की नाही थांब, माझा ओरिजिनल रिझल्ट हे येऊ दे. त्याच्या मामाने सगळ्यात पहिले, माझा भाऊ दिल्लीला असतो, तर त्याच्या मामाने सगळ्यात पहिले बघितला त्याचा रिझल्ट आणि मला सेंड केला आणि तू बघ म्हणे. मी म्हटलं, मी बघितलं, त्याला सांगितलं, तर तो म्हणे नाही थांब थांब थांब, रिझल्ट पूर्ण येऊ दे. आणि ॲक्च्युअली काय झालं, 10 वाजता रिझल्ट लागल्यानंतर 2 पर्यंत तो आलाच नाही. त्याच्यामुळे तेवढा वेळ आमच्या घरात एवढं टेन्शन. तो तर टोटली पाणी पित होता, घरात फिरत होता, तो पाणी पित. मी तर त्या दिवशी स्वयंपाकही नाही केला, काहीच नाही. त्याच्याच मागे की तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून. पण जेव्हा ओरिजिनल त्याची मार्क लिस्ट आली आणि ते आम्ही बघितलं आणि सगळीकडे हे सांगितलं, तेव्हा अतिशय म्हणजे मी त्यात तो आनंद तर व्यक्तच नाही करू शकत. जसं की पार्थने सुद्धा मॅडम आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या दोघांची भूमिका इतकी महत्त्वाची होती की कधीच तुम्ही त्याच्यावर प्रेशर आणलं नाही. तर एक पालक म्हणून काय सांगाल दर्शक जे बघत आहेत की कशी भूमिका असावी पालकाची विद्यार्थ्यांच्या या परीक्षेदरम्यान? बरोबर आहे. मला तर असं वाटतं की सर्व पालकांनी, मोस्टली आईने, बाबा तरी बाहेर असतात, वडिलांचं नाही जमत एवढं, पण आई जर घरी असेल किंवा जॉबही जरी करत असेल तरी मोस्टली आईने मुलांकडे लक्ष ठेवा. आणि कसं आहे की मुलं हुशार असतील तर काहीच प्रश्न नाही आहे, पण साधारण असतील, हे असतील, मोस्टली त्यांच्या खाण्यापिण्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे खाणं पिणं, की त्यांना योग्य खाणं पिणं देणं. आणि त्याच्यानंतर ते काय करत आहे, जरी त्यांना उठवणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, सगळ्या गोष्टी. मी त्याला टोटली त्याच्याकडे माझं पूर्ण, म्हणजे मी घरी आल्यानंतर मी बाकी घरातले मेंबर कोणाकडेच पाहत नव्हते. फक्त माझं लक्ष, मला घरातले म्हणायचे की तू त्याचीच जास्त काळजी घे. पण माझं टार्गेटच त्याचं होतं की नाही, माझ्या आईचं मला स्वप्न पूर्ण करायचं होतं. माझ्या आईने त्याला खूप घडवलं, खूप केलं. आणि आता मला 2 वर्षात म्हटलं ॲनी हाऊ मला किती त्रास झाला तरी मला त्याला पूर्ण त्याचं जे स्वप्न आहे, म्हणजे याच्यातून मी सगळं केलं त्याच्यासाठी, देवाची धावा केली, सगळं केलं. परमेश्वराला हात जोडत होती, शाळेतही शिकवण्याचं काम करत होती, सगळं टेन्शन, सगळ्या टेन्शनमधून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. सगळ्यांना हेच म्हणेल की मुलांकडे प्रॉपरली लक्ष द्या.
स्वतःकडे 2 वर्ष कमी लक्ष द्या, मुलांकडे जास्त लक्ष द्या. जेव्हा तो शिक्षणाचा महत्वाचा टप्पा असतो त्यामध्ये पण आई म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे, तुम्ही सांगितलंच आहे. परंतु सध्या सोशल मीडियाचं जग आहे, अशा वेळेस एक आई म्हणून कसं पाहिलं आणि कसं त्याला मॅनेज केलं? हो, सोशल मीडिया असल्यावर मोबाईल आईने कमी पहा, सगळ्यात महत्वाचं. आपल्या हातात मोबाईल दिसला की मुलं हे होतात की तू बघते ना, मग मला असं. आता जे अभ्यासू मुलं असतात त्यांचाच प्रश्नच नाही आहे, पण आईने म्हणजे घरात इवन आम्ही त्याचं पेपर असताना किंवा त्याची एक्झाम असताना आम्ही घरात बोलत नव्हतो. काही महत्त्वाचे फोन मी तर सांगून राग आला तरी चालेल, नातेवाईकांना आहे ना, त्यामुळे आपल्या पोरांचं इतकं मोठं महत्त्वाचं वर्ष असते त्याच्यामुळे राग आला तरी चालेल, पण फोन जे आहे ते टोटली आम्ही बाहेर जाऊन बोलत होतो, आवश्यकता असेल तरच बोलत होतो, नाही तर फोन आईने कमी वापरा. आईने टोटली आईची जबाबदारी आहे ही मुलांकडे हे करणं, बस दुसरं काहीच नाही. प्रज्ञाताईने एकदम बरोबर सांगितलंय. खरं तर आपण म्हणतो मुलं अट्टहास करतात, फोन घेतात, पण मुलं जे असतात ते अनुकरणशील असतात. तुम्ही कसे आहात पालक म्हणून हे तुम्हाला ऑब्झर्व करत असतात आणि तसे ते वागत असतात. अतिशय महत्त्वाचं एक स्त्री असताना सुद्धा बघा आयाच ह्या जास्त सांभाळ करत असतात, कारण ती जरी वर्किंग वुमन असेल तरी तिचं तागडं जरा भारीच असतं मुलांच्या बाबतीत. पण एक स्त्री असून एक थेट त्यांनी अशी एक आपल्याला माहिती दिली आहे आणि मार्गदर्शन केलं आहे की आई म्हणून तुम्हाला जागरूक राहणं फार गरजेचं आहे, तुमच्या मुलांवरती तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आणि तितकाच मॉरल सपोर्ट देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांनी त्याच्या आजीविषयी फार सांगितलं आहे आम्हाला, पण अशा वेळेस मग कशी तुमची भूमिका होती? म्हणजे आजीचा खूप जास्त सपोर्ट होता, परंतु काय सांगाल आज आई नाही आहे तुमच्यासोबत? आई नाही आहे, तेच मला म्हणजे आईला इतका मी म्हणजे सर्वांना फोनवर हेच सांगत आहे की माझं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, जे काही आहे ते माझ्या आईचं सहकार्य आहे. म्हणजे आईचंच इतकं मोठं योगदान आहे माझ्या आईचं की एक आजी म्हणून ती म्हणजे लहानपणापासून त्याच्या इथे ट्युशन लाव तिथे फिर, तिला चालता नव्हतं येत, गाडी घेऊन ती फिरायची सगळीकडे, त्याच्या ट्युशनचा शोध लावायची की मला इथे मला फोन करायची, अगं याची इथे ट्युशन लावायची आहे, याला इथे जमत नाही आहे तिथे. ती पण एक शिक्षिका होती. माझे वडील पण होली क्रॉसमध्ये होते, आता 75 वर्षाचे आहे, माझ्याजवळच आहेत. आणि आईचं खूप म्हणजे माझ्या आईनेच घडवलं असं मला म्हणायचं आहे. आणि फार महत्त्वाचा टप्पा होता तो, कारण मुलांवरती संस्कार हे 10वी पर्यंत जास्त पडत असतात. तो एक नाजूक पिरियड असतो आणि त्या नाजूक पिरियडमध्ये त्यांच्या आईची म्हणजेच पारच्या आजीची पण भूमिका फार होती. नक्कीच या मुलाखतीतून सगळे टप्पे आपण समजत गेलो आहोत, कारण आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुद्धा सगळे स्टेप्स असतात आणि बदलत्या काळानुसार तुम्ही कितीही बदललात, परिवर्तन झालं तरी संस्कारमध्ये मात्र बदल होत नाही. संस्कार हे घडवायचे असतात. या मुलाखतीतून यांनी सांगितलंच आहे. सरते शेवटी पालक म्हणून जेव्हा एवढी कठीण परीक्षा आहे तेव्हा एक डिसिजन घेताना की याच्यासाठी शिकवणी लावणं फार गरजेचं आहे, तर कसं डिसिजन घेतलं आणि कुणाकडे अभ्यासाची तयारी केली, त्याविषयी अनुभव कसा होता, काय सांगाल? पाद्यसरांकडे आम्ही पहिलेच ठरवलं होतं, पाद्यसरांचं बरंचसं ऐकलं होतं. माझ्या शाळेचे पण मुलं बरेचसे पाद्यसरांकडे आहेत, तिथूनच बरेचसे मुलं IITला पण गेलेले आहेत. आणि पाद्यसरां म्हणजे 100% त्याला आम्ही म्हटलं की बाकी ठिकाणी जा, ॲलनला जायला, त्याला त्याचंही म्हणणं नव्हतं, नाही अकोल्यातच शिकायचं आहे मला, पूर्ण शिक्षण 12वीपर्यंत अकोल्यापर्यंत. आणि आम्ही त्याला म्हटलं पाद्यसरांकडेच तुला जायचं आहे कोचिंगसाठी. पाद्यसरांचं एकदम बेस्ट आहे, ओंकार सर, आकाश सर, मोठे पाद्यसर वेळोवेळी त्याला खूप मार्गदर्शन केलं तिघांनी पण. आणि मेन म्हणजे आम्ही नसताना पण त्याच्याकडे लक्ष ठेवणं. स्वतः मोठे पाद्यसर, ओंकार सर नाही आला तो क्लासला तर त्याच्या बाबांना फोन लावायचे की अरे सर कुठे गेला पाद, बरं नाही का त्याला, म्हणजे इतकी काळजी घेत होते ते. बाकी क्लासेसचं मला माहिती नाही, पण पाद्यसरांचं बेस्ट. खरं तर शिकवणी कुठलीही असू देत, पण घेणारा मात्र अर्जुन असायला हवा. त्याच्यामुळे या मुलाखतीतून सांगणं एकच असेल, शिकवणी, पालक, कुटुंब, मित्र, परिवार हे सगळं सर्कल आहे तुमच्या भोवती असलेलं, परंतु तुमचं तुमच्यावर किती लक्ष आहे, तुमचा तुमच्यावर किती विश्वास आहे आणि तुम्ही या जाचातून सुद्धा सगळ्यांचा सपोर्ट घेऊन स्वतःचं स्वप्न कसं पूर्ण करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या होत्या पार्थच्या आई. पार्थने देशातून अव्वल स्थान प्राप्त केलं आहे JEE ॲडव्हान्स सारख्या परीक्षेमध्ये. तुम्ही सुद्धा मुलाखत बघित असलेले बरेच विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ज्यांचं स्वप्न आहे या परीक्षेमध्ये आपल्यासुद्धा मुलांनी घवघवीत यश प्राप्त करावं. तेव्हा या मुलाखतीचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.
तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तत्पूर्वी बघत राहा RRC नेटवर्कचा हा विशेष कार्यक्रम. RRC नेटवर्कसाठी मी होती पल्लवी डोंगरे, माझ्यासोबत होत्या प्रज्ञाताई आणि पार्थ. हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि छान अशी मुलाखत दिलीत. बघत राहा RRC नेटवर्क, सेवा आमची करमणूक तुमची.